तर पब्लिक सकाळी उठल्या उठल्या म्हणलं नाक लयच वळवळ करतंय, त्याला जरा शांत करावं. त्याला एकदम कडकवानी शांत केलं आणि चला म्हणलं आता नाश्त्याला जायचं. एकदम कडकवानी कवळवून खाईत खाईत नाश्ता करायला गेलो बघा प्रेमाच्या चाबशी. तिथं गेल्या गेल्या नाश्ता केला एकदम कडकवानी आणि चला म्हणलं आता नाक लयच वळवळ करतंय नव्हता, चला मेडिकल मध्ये जाऊया. कारण मेडिकल मध्ये एकदम कडकवानी मास्क भेटतंय. मास्क घेतलं म्हणलं पोरी तोंडाकडे बघते त्यामुळे माझं नाक वळवळ करतंय म्हणून मास्क घेतलं एकदम कडकवानी. तेवढ्यात बघा आपल्याला अनिश भाऊ भेटला. रूमवर निघालेलो म्हणून म्हणलं चला आता जाऊया त्या सोबतच. एकदम कडकवानी त्यासनी दोघांनी घेतलं आणि निघालो. भाऊ म्हणला थांबणारा लस्सी पाचतो. मग काय सुट्टी असती तेव्हा तिघांनी 3 लस्स्या मागवल्या. भावाचं प्रेम बघा आपल्यावर किती. भावाने शेवटी आपल्या लस्सी हातात आणून दिली. एकदम कडकवानी निघालेलो. तेवढ्यात चाकणची राणी इंदोरी की दिवाणी भेटली. म्हणलं जोपर्यंत पोटोला हार लागत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. वा भावा काय मांडलं की तुला. मित्र असावा पण गद्दार नसावा. एकच नंबर. आपल्याला आवडला भावा डायलॉग. पुढच्या साईडला बघा लिहिलं जगात सर्वात मोठं यश म्हणजे आपल्यामुळे आईबाबांच्या चेहऱ्यावर आलेला आनंद आणि समाधान. भावा तूच खरा ड्रायव्हर आहेस भावा, तुला मांडलं. तर चला म्हणलं आता कामावर जायची वेळ झाल्या. नवीन स्टाईल मारायला लागत्या. समजलं का तुले. कडक रे ब्लॉगर म्हणतात मले. कसं आहे नवीन स्टाईल आजची. तर पब्लिक एकदम कडकवानी बघा कुलूप गाठलं. त्या चावी पण हातात थांबणं झाली. आता हिला पण माझ्याबरोबर याच नाही वाटतं. म्हणलं चल आपली एकदम कडकवानी. जाता जाता भावाने चॉकलेट दिली तर 5 त्याच्यावर कडाका काढला आणि चला म्हणलं आता जाऊ. एकदम कडकवानी कंपनीत तर पोहोचलो. कंपनीतनं सुटलो बघा. तर पब्लिक ब्लॉक आउटला फॉलो करा. लवकरच 5K कंप्लीट झालंच पाहिजेत.